तुमचा एक डिसिजन ठरवणार की तुम्ही लोकांसाठी काम करत राहणार की स्वतःचा एक एम्पायर उभं करणार. तुमचा निर्णय तुमचं पूर्ण फ्युचर बदलू शकतो. तर मी आतिश परिठे आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जॉब करायचा की नेटवर्क मार्केटिंग करायची ह्यामधील थोडा फरक समजवणार आहे. लहानपणापासून आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये एकच टाकलं जातं, चांगला शिक, जॉब मिळव, सेटल हो. पण आजपर्यंत कुणी आपल्याला हे शिकवलं का की पैसे काम कसे करतात? जॉबमध्ये आपण पैसे कमवण्यासाठी काम करतो, पण कधी पैशाने तुमच्यासाठी काम केलंय का? पण नेटवर्क मार्केटिंग मध्ये ह्या उलट आहे. नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपण पैसे कमवण्यासाठी काम करत नाही किंवा पैशासाठी काम करत नाही, तर नेटवर्क मार्केटिंग मध्ये पैसा आपल्यासाठी काम करतो. तर चला पहिला आपण जॉब बद्दल समजून घेऊया, कारण 90% लोकांचं आयुष्य हे इथूनच सुरू होतं. जॉब म्हणजे नक्की काय? जॉब म्हणजे तुम्ही तुमचा वेळ आणि तुम्ही तुमचं स्किल हे दुसऱ्याला देता आणि त्याच्या बदल्यात तुम्ही तिथून पैसे कमवता. म्हणजे थोडक्यात जोपर्यंत तुम्ही काम करताय तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळत राहतील. बघा, जॉबचे मी तुम्हाला 4 फायदे सांगतो. फायदा नंबर 1, स्टेबल इन्कम. जॉबमध्ये हा सगळ्यात मोठा फायदा आहे की इथं फायनान्शियल स्टेबिलिटी आहे. म्हणजे काय की महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला फिक्स सॅलरी येणारच असते. फायदा नंबर 2, इथे लो रिस्क आहे. इथे तुम्हाला कोणत्याही पद्धतीची रिस्क राहत नाही. जशी बिझनेसमध्ये तुम्हाला लॉस सहन करावा लागतो, तसा इथे जॉबमध्ये कोणत्याही पद्धतीचा लॉस तुम्हाला सहन करावा लागत नाही. तिसरा फायदा, इथे तुमचं लाईफ स्ट्रक्चर्ड राहते. म्हणजे इथे तुमच्या लाईफला एक डिसिप्लिन राहतो. फिक्स टाइम, फिक्स रुटीन तुमच्या लाईफचे राहते. चौथा फायदा, स्किल्स डेव्हलपमेंट. ज्या फील्डमध्ये तुम्ही जॉब करता तुम्ही त्या फील्डचे मास्टर बनता, जसं की IT, सेल्स, मॅनेजमेंट. तर हे 4 फायदे होते जॉबचे. आता थोडंसं नुकसान पण पाहूया. 4 नुकसान जे जॉब करणाऱ्या व्यक्तीला होतात ते थोडंसं आपण डिस्कस करू. नुकसान नंबर 1, लिमिटेड इन्कम. म्हणजे तुम्ही जॉब करत असताना मेहनत किती पण करा, पण तुमची सॅलरी मात्र लिमिटेड म्हणजे फिक्सच येते. म्हणजे थोडक्यात तुम्ही कंपनीला करोडो रुपये कमवून देता, पण जेव्हा कंपनी तुम्हाला इन्क्रीमेंट देते तेव्हा देताना थोडंसंच देते. नुकसान नंबर 2, नो टाइम फ्रीडम. मग एक कॉमन जो व्यक्ती जॉब करतो त्या व्यक्तीचा नॉर्मल टाइम जो रुटीन टाइम आहे तो असतो 9 ते 5, सकाळी 9 ते संध्याकाळी 5. पण हा कधी विचार केलाय का की त्या व्यक्तीला 9 वाजता जॉबला पोहोचण्यासाठी घरातून किती वाजता निघावं लागतं? जेव्हा त्याचा जॉब सुटतो तेव्हा तो घरी किती वाजता येतो? ज्याचं 9 तास ड्युटी चालू आहे त्याची ऑलमोस्ट 12 तास ड्युटी होते. आणि कधी कधी जो 9 ते 5चा टायमिंग असतो, ऑडिट असेल किंवा बाकी काही गोष्टी असतील, तर तो कदाचित 9 ते 9 सुद्धा होतो. इथे त्या व्यक्तीला टाइमचा फ्रीडम मिळतो का? नाही मिळत. दुसरं पॉइंट, सगळ्यात इम्पॉर्टंट शिकण्यासारखी बाब काय आहे की आज समजा माझा बर्थडे, स्वतःचा बर्थडे, आणि मी जर जॉब करतोय तर मला माझ्या बर्थडेच्या सुट्टीसाठी देखील माझ्या बॉसची परमिशन लागते. जेव्हा माझा बॉस मला परमिशन देतो तेव्हा कुठेतरी जाऊन मी माझ्या फॅमिली बरोबर माझा बर्थडे सेलिब्रेट करतो. नुकसान नंबर 3, नो कंट्रोल ऑन युअर लाईफ. तुम्ही 2 मिनिटांसाठी विचार करा, तुमच्या लाईफवर तुमचा कंट्रोल आहे की तुमच्या बॉसचा कंट्रोल आहे? कारण तो ठरवतोय तुम्ही सकाळी झोपेतून उठणार किती वाजता, तो ठरवतोय तुम्ही घराच्या बाहेर निघणार किती वाजता, तो ठरवतोय तुम्ही रात्री झोपणार किती वाजता, आणि तोच ठरवतोय की तुम्हाला सॅलरी किती द्यायची. तुमच्या लाईफवर तुमचा काय कंट्रोल आहे? काहीच नाही. साधं तुम्हाला कुणाच्या लग्नाला, एखाद्या साध्या फ्रेंडच्या लग्नाला जरी जायचं राहिलं तरी सुद्धा तुम्हाला बॉसची परमिशन घ्यावी लागते. तो ठरवतो की तुम्हाला पाठवायचंय की नाही पाठवायचंय. म्हणजे थोडक्यात तुमचं पूर्ण लाईफ हे बॉसच्या परमिशनवरच चालू आहे. चौथं मोठं नुकसान, सगळ्यात मोठं मिथ की तुमचा जॉब सिक्युअर आहे. खरंच छातीवरती 1 मिनिट हात ठेवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की मी जो जॉब करतोय तो खरंच सिक्युअर आहे का? आतून उत्तर येईल नाही. कारण आपण ज्या कंपनीमध्ये जॉब करतोय ती कंपनी शेवटपर्यंत राहील याची काही गॅरंटी नाही, किंवा आपण त्या कंपनीमध्ये राहू याची काही गॅरंटी नाही. कारण आज तुम्ही बघताय, न्यूज पाहता, व्हॉट्सअपला पाहता, पेपर आर्टिकल्स येतात, गुगल पाहता, ह्याच्यावर तुमच्या लक्षात येईल मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी सुद्धा आज बंद होत आहे, बँकरप्ट होत आहेत. कितीतरी मोठ्या कंपनीज कॉस्ट कटिंग मध्ये कितीतरी एम्प्लॉईजला बाहेर काढतायत, आणि कदाचित त्याच्यामध्ये आपला नंबर लागला तर का? बरं, हा प्रश्न तुम्ही हा पण विचारू शकता स्वतःला की का माझा नंबर लागेल? तर तुम्ही हे जर ऑब्झर्वेशन केलं की मार्केट बदलतंय, मार्केट अपडेट होतंय, तर तुम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करताय त्या सेक्टरमध्ये तुम्ही स्वतःला अपडेट ठेवताय का? आणि जर ठेवत नसाल तर कोणता तरी अपडेटेड व्यक्ती येईल आणि कंपनी तुम्हाला त्याच्या बदल्यात रिप्लेस करून देईल.
आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, कंपनीला अपडेटेड व्यक्तीची गरज आहे, जो नॉन अपडेटेड आहे त्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने आपण जॉबचे 4 फायदे आणि 4 नुकसान पाहिलेले आहेत. आता थोडं बोलूया आपण नेटवर्क मार्केटिंग बद्दल. नेटवर्क मार्केटिंग जी खूप लोकांना रिस्की वाटते, पण हे पण खरं आहे, याच नेटवर्क मार्केटिंगने आज एंटायर वर्ल्ड मध्ये कितीतरी लोकांचं लाईफ चेंज करून टाकलेलं आहे. आता नक्की नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय, काय हा बिझनेस आहे? तर नेटवर्क मार्केटिंग हा जो बिझनेस आहे, हा बिझनेस आहे रिलेशनशिपचा. नेटवर्क मार्केटिंग मध्ये तुम्ही प्रोडक्ट्स वापरता, रेकमेंड करता आणि टीम बिल्ड करून इन्कम जनरेट करता. थोडक्यात नेटवर्क मार्केटिंग हा एकटा करण्याचा बिझनेस नाहीये. इथे तुम्ही टीम सोबत ग्रो होता आणि इथे तुम्हाला एक चान्स मिळतो स्वतः सोबत दुसऱ्याच्या लाईफला ग्रो करण्यासाठी सुद्धा तुम्ही हातभार लावता. जसे आपण जॉबचे फायदे बघितले, तसे आता थोडे आपण नेटवर्क मार्केटिंगचे फायदे देखील बघूया. फायदा नंबर 1, अनलिमिटेड इन्कम. नेटवर्क मार्केटिंग बिझनेस मध्ये पैशाला लिमिट नाहीये, इन्कमला लिमिट नाहीये. इथं तुम्ही जेवढी मेहनत करणार तेवढा तुम्हाला इन्कम मिळणार. थोडक्यात इथे लिमिट तुमच्या मेहनतीला नाही, तुमच्या माइंडसेटला आहे. फायदा नंबर 2, नेटवर्क मार्केटिंग मध्ये फुल टाइम फ्रीडम आहे. कसं ते समजून सांगतो. सगळ्यात पहिला पॉइंट की इथे तुमचा कोणीही बॉस नसतो. नेटवर्क मार्केटिंग मध्ये एक वाक्य बोललं जातं, आयडी, इंडिपेंडेंट डिस्ट्रीब्युटर. आयडी म्हणजे काय की तुम्हीच तुमचे मालक. इथं तुमचा कोणीही बॉस नाही. जर तुमचा कोणी बॉस नाही तर तुमचं जे काही लाईफ आहे ते तुम्ही स्वतः डिझाईन करता. तुम्ही स्वतः ठरवता आज मला काय काम करायचंय, कधी करायचंय, किती करायचंय. कोणी तुम्हाला झोपेतून उठवणार नाही की आज तुला एवढ्या वाजता उठायचंच आहे. कोणी तुम्हाला हे बोलणार नाही की तुला ह्या टायमिंगला ह्या ठिकाणी पोहोचायचंच आहे. असं काहीच नेटवर्क मार्केटिंग मध्ये नसतं. पाऊस असेल, थंडी असेल, ऊन असेल, तुम्ही ठरवता की तुम्ही घरातून बाहेर किती वाजता निघायचं आणि तुम्ही ठरवता की घरी किती वाजता यायचं. तुम्ही ठरवता स्वतःचा बर्थडे कुठे सेलिब्रेट करायचा, तुम्ही ठरवता कधी करायचा. फायदा नंबर 3, तुमची पर्सनल ग्रोथ. नेटवर्क मार्केटिंग तुमच्या पर्सनॅलिटीला टोटली चेंज करून टाकते. तुमचं कम्युनिकेशन स्किल, तुमचं लिडरशिप स्किल आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा टोटली इंप्रूव्ह होतो. थोडक्यात आपके पर्सनॅलिटी को 4 चांद लग जाते हैं. फायदा नंबर 4, पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम. नेटवर्क मार्केटिंग तुम्हाला पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम कमवण्याची संधी देते. कारण इथे तुम्ही जनरेट करता तुमची टीम, एक चांगली टीम बिल्ड करता आणि जेव्हा टीम बिल्ड करता आणि जेव्हा तुम्ही काम करत नाही तेव्हा तुमची टीम काम करते आणि त्या टायमिंगला तुम्ही पैसे कमवत असता. थोडक्यात इथे तुम्ही एका टाइम नंतर झोपले तरी पैसे अकाउंटला येतात. ह्याला म्हणतात पॅसिव्ह सोर्स ऑफ अर्निंग. ऍक्टिव्ह इन्कम तर सगळेच कमवतात, खरी मजा आहे पॅसिव्ह इन्कम कमवण्यामध्ये आणि तो पॅसिव्ह इन्कम तुम्हाला फक्त नेटवर्क मार्केटिंग देऊ शकतो. आता तुम्ही सगळेजण विचार करत असाल की मी जॉबचं तर नुकसान सांगितले पण नेटवर्क मार्केटिंगचे नुकसान नाही सांगितले. आता तुम्ही काय करा, हा जो व्हिडिओ आहे ना तो थोडा रिवाइंड करा आणि नेटवर्क मार्केटिंगचे फायदे मी काय काय सांगितले पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की नेटवर्क मार्केटिंगचे काही नुकसानच नाहीये. आणि जर तुमच्या नजरेत कोणतं नुकसान नेटवर्क मार्केटिंगचं जर असेल तर मला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा. अशा पद्धतीने मी तुम्हाला जॉब आणि नेटवर्क मार्केटिंग बिझनेस या दोघांमधला डिफरन्स समजावला आहे. बघा, मी एकच बोलेल, जॉब वाईट नाहीये, तो तुम्हाला कम्फर्ट देतो, पण तोच कम्फर्ट तुमच्या ग्रोथला थांबवतो. पण जर तुम्हाला लाईफमध्ये काही मोठं अचीव्ह करायचं असेल तर फक्त जॉब हा पुरेसा नाहीये. जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा लोकांकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करा जी लोक आजही कन्फ्युज्ड आहेत जॉब करायचा की नेटवर्क मार्केटिंग करायची. थँक्यू.